केवळ कॉर्पोरेट जिहादच नव्हे तर जिथे संधी मिळेल तिथे भारताचे अस्तित्व पोखरण्याचे आणि देशाचे लचके तोडण्याचे कारस्थान पद्धतशीरपणे चालू आहे. आज कॉर्पोरेट जिहादच्या माध्यमातून आपल्या तरुण पिढीच्या विचारसरणीवर आणि धर्मावर जे पद्धतशीर अतिक्रमण होत आहे ते अत्यंत चिंताजनक आहे. यात केवळ प्रत्यक्ष गुन्हेगारांनाच नव्हे तर त्यांना छुप्या पद्धतीने रसद पुरवणाऱ्या संपूर्ण यंत्रणेला आणि व्यवस्थेला कायद्याच्या चौकटीत आणून कठोर शासन करणे आवश्यक आहे. त्यासाठी हा कॉर्पोरेट जिहादचा मुद्दा मी आगामी काळात संसदेत मांडणार आहे. कॉर्पोरेट आस्थापनांमधील वाढता जिहाद रोखण्यासाठी ही आस्थापने भारतात येण्यापूर्वीच त्यांच्यावर काही बंधने, नियम, अटी लागू करू शकतो का या दृष्टीने विचार चालू आहे, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपच्या राज्यसभेतील खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी केले. कॉर्पोरेट जिहाद आणि लव्ह जिहादच्या विरोधात हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं बेटी सुरक्षित राष्ट्र सुरक्षित या अभियानाचा प्रारंभ पुण्यातून करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित कॉर्पोरेट जिहाद नक्की सत्य काय या विशेष संवादात त्या बोलत होत्या. हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑडिटोरियम मध्ये आयोजित या कार्यक्रमाला समाजातील विविध स्तरातील मान्यवरांसह कॉर्पोरेट क्षेत्रातील तरुण तरुणींनी आणि पुणेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आणि प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं. शेफाली वैद्य म्हणाल्या की केवळ नाशिकमधील TCM ही बहुराष्ट्रीय कंपनीच नव्हे तर पब्लिक लिमिटेड कंपनी असलेल्या लेन्सकार्डमध्ये हिजाब पगडी चालेल, मात्र कुंकू टिळा लावलेला चालणार नाही, असे उघडपणे हिंदूंशी भेदभाव करणारे संविधान विरोधी नियम बनवले गेले होते. आज समाजामध्ये घडणाऱ्या गंभीर घटना पाहता नारायणांना फाशीपेक्षा कडक शासन करण्याची वेळ आली आहे. वर्षे 711 मध्ये मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून सुरू झालेले हे जिहादचे षडयंत्र लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि कॉर्पोरेट जिहाद अशा विविध रूपात आजही सुरू असून गजवाये हिंद आणि विजन 247च्या माध्यमातून भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे लिखित मनसुबे रचले जात आहेत, असं यावेळी रमेश शिंदे यांनी म्हटलंय. मला वाईट वाटतं. मला रात्र रात्र झोप यासाठी लागत नाही की आपला हिंदू समाज जागा कसा होणार आणि कधी होणार, आणि म्हणून ही हिंदू जनजागृती समिती आहे. जागे व्हा सांगायलाय, किती वेळा सांगणार. आणि जे जागे झालेत ते इथे आलेत, पण जे जागे नाही झाले अशी परिस्थिती व्हायला पाहिजे की हा हॉल कमी पडायला पाहिजे. तुम्ही जागे आहात म्हणून आलायत, पण जे जे जागे नाहीत ना, मी आता तुमच्याशी बोलते ते आपण एकमेकांशी आरशात बोलल्यासारखं आहे बरं का. मी काही वेगळं सांगते असा माझा काही भ्रम झालेला नाहीये. तुमच्या मनात जे ते माझ्या मनात आहे, माझ्या मनात आहे ते तुम्हाला आधीच माहिती आहे. आपण फक्त एकमेकांशी संवाद साधतोय, पुन्हा उजळणी करतोय या अर्थाने. पण जे जागे झाले नाहीत असे कितीतरी जण आज सगळीकडे पसरलेले आहेत. काही जण अपरिहार्यता म्हणून धर्म बदलतायत, काही जण हिंदू धर्मात राहूनही हिंदू धर्मीयांवरच टीका करतायत. आमच्या JPC वक्फ बोर्डच्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये मला दुःख व्हायचं. दुःख तेव्हा जास्ती नाही व्हायचं जेव्हा OAC बोलायचे. विचित्र दुःख याचं नाही व्हायचं की ते म्हणायचं की मी वंदे मातरम म्हणणार नाही. दुःख व्हायचं, पण त्याच्यापेक्षा जास्त दुःख कशामुळे व्हायचं, जेव्हा शिवसेनेचे तत्काळ म्हणजे उभाटा सेनेचे जेव्हा खासदार म्हणायचे आणि विरोध करायचे तेव्हा मला जास्त दुःख व्हायचं की अरे हिंदू असून असं कसं बोलतोय. त्यामुळे ठिकठिकाणी असे आपल्याच, जसं छत्रपती शिवाजी महाराजांना जसं आपल्यातल्याच फितुरांनी त्रास दिला ना, तसे आज आपल्यातलेच फितूर या देशामध्ये एवढे भरलेत. तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी तुम्ही बघा, ठिकठिकाणी तुम्हाला टोपीवाल्यांची दुकानं दिसतील. खूप वेळा मी सांगते, अहो हे राजकारण्यांनी सांगण्याचं वाक्यच नाहीये खरं तर, तरी मी सांगते. ताई तुम्ही मगाशी म्हणालात की आम्ही काय राजकारणी नाही, उलट राजकारणी असणं फार मर्यादा असलेली गोष्ट आहे. जेव्हा फ्री असतो आपण तेव्हा जास्त बोलू शकतो, हवं ते करू शकतो. पण मी राजकारणात असूनही बोलतेय की तुम्ही का खरेदी करता या लोकांकडून, का खरेदी करता.
आज किती उदाहरणं चालली आहेत. त्यांच्या दुकानातून फळं खरेदी केल्यानंतर बाधा झाली सांगणारी उदाहरणं आहेत. मुस्लिम माणसाच्या दवाखान्यामध्ये इलाज केल्यामुळे इम्पॉर्टन्सी निर्माण झाली हे सांगणारी उदाहरणं आहेत. की मुलं होण्याची क्षमताच नाहीशी झाली तरुण लोकांची, ही उदाहरणं आहेत. जर अनएज्युकेटेड मुस्लिम असेल, तो 4वी 5वी 6वी शिकला असेल, तर तो पंक्चरचं दुकान चालवता चालवता लव जिहाद करेल, फळं विकता विकता करेल. मी सेवा सदन डीएड कॉलेजला प्राचार्य आहे. आमच्या इथे पूर्वी एक पण माणूस नव्हता असा, आता ओढणीवाले ते आलेत. मी सांगितलं माझ्या इथे एकही माणूस तसा चालणार नाही. एकदा कारवाई केली, दोनदा कारवाई केली, का पुन्हा पुन्हा ते येऊन बसतात? का यंत्रणा सामील झाली आहे? विमाननगर मध्ये रामनवमीच्या आदल्या दिवशी हनुमानाचं मंदिर तोडलं एका कन्व्हर्टेड माणसाने. मी ऑन रेकॉर्ड बोलते. आपण अवेअरच नाही आहोत. आणि कत्तलखाना मध्यंतरी जुन्नरला गेले होते, तिथे कत्तलखाना एक गोवंश हत्या त्या ठिकाणी होते उघड उघड. आणि जेव्हा मी पोलिसांना सांगितलं तर पोलीस म्हणाले ताई रमजान चालू आहे, आणि रमजान झालं. म्हटलं रमजान चालू दे म्हणजे तोपर्यंत बेकायदेशीर कामं होत राहू देत, आणि तोपर्यंत गायी मरू देत. काय लॉजिक आहे? आणि इथे मात्र आमची रामनवमी बघणार नाही तुम्ही, मंदिर बघणार नाही तुम्ही, दर्गा तोडायला, कत्तलखान्यांवर कारवाई करायला त्यांचे सण आठवतात. आताच आम्ही बोलत होतो की आता 28 तारखेला सारसबागेमध्ये मोठा कार्यक्रम घेऊया. येणार का? सावरकरांचा एक मोठा कार्यक्रम जर घेतला तर तुम्ही येणार का? आपल्याला ईदच्या दिवशी, बासी ईदच्या दिवशी जर त्या ठिकाणी विशिष्ट समाजाचे लोक नको असतील, तर आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त समुदायांनी जमून तिथे आपली संख्या दाखवली पाहिजे. पण आपण घाबरतो. मध्यंतरी पुण्यामध्ये एका पुस्तकाचं, मराठी आवृत्तीचं त्याच्या विमोचन झालं. तेव्हा मला वाटतं शेफालीताई पण होत्या. ओ श्रुती नावाची केरळमधली, केरळच्या हिंदू कुटुंबियाच्या मध्ये जन्मलेली, धार्मिक कुटुंबात जन्मलेली एक मुलगी, तिच्या स्टोरीवरनच केरळ चा पहिला चित्र म्हणजे केरळ स्टोरी चित्रपट हा जो इन्स्पायर्ड आहे तो तयार झालेला आहे. तिने असं सांगितलं की माझ्या घरी सुद्धा सगळे सणवार, धार्मिक कार्य होत होती, पण मला धर्माचा खरा अर्थ कधीही माझ्या पालकांनी सांगितलाच नाही. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा कॉलेजमध्ये मात्र माझ्या बरोबर बुरखा घातलेल्या अनेक मुली होत्या, आणि त्यांनी मला त्यांचा अल्लाह कसा ग्रेट आहे, त्यांचाच धर्म कसा चांगला आहे, हे मला त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगायला सुरुवात केली. आणि प्रत्युत्तरादाखल माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा मुद्दा नव्हता. मी कमी पडत पडत हळूहळू सरेंडर झाले किंवा माझं बुद्धी पलटली. त्यांनी मला असं सांगितलं की तुला रॅपर मधलं चॉकलेट आवडेल का विदाऊट रॅपर आवडेल? बुरखा घातलेली स्त्री ही रॅपर मधलं चॉकलेट आहे. त्या अडनिड्या वयामध्ये तिच्या मनावर परिणाम होऊन तिने स्वतःचा धर्म बदलला. ती गपचूप रोजे ठेवायला लागली. आईला कळेना की ही खात का नाहीये, आणि आई जेव्हा तिच्याकडे तिच्या आवडत्या पदार्थाची प्लेट घेऊन आली, तिला भरवू लागली, तर तिने आईला सुद्धा मारलं. इतकी हिंसक व्यक्ती होऊ शकते एका धर्मामध्ये जायचा विचार करता क्षणी. आपले संस्कार सोडून देते. ती म्हणाली हे कशामुळे झालं? कारण का की मला माझ्या धर्माबद्दल काही सांगितलंच नव्हतं.
पण मी भाग्यवान की मला अशा संस्थेच्या संपर्कात येता आलं. आर्ष समाज संस्था असं काहीतरी नाव आहे त्या संस्थेचं, की जिथे मला त्यांनी सांगितलं की तू 1 महिना अभ्यास कर, आपला धर्म काय आहे, आपली दर्शनं काय सांगतात याचा अभ्यास कर आणि मग तू तुझा निर्णय घे. मग 1 महिना तिने वाचन केलं, पूर्ण तिथले ग्रंथ वाचले. तिला असं वाटलं की अजून मी वाचन केलं पाहिजे आणि अजून मला वेळ दिला पाहिजे. आणखीन ती थांबली, आणखीन तिने वाचन केलं आणि तेव्हा तिला कळलं की अरे सगळ्या धर्मांपेक्षा आपला धर्म वेगळा आहे, आपला धर्म श्रेष्ठ आहे. आणि आपण जे हे काही सणवार आणि नटून आणि गोड साजरं करतो ते काही तेवढा पुरता मर्यादित नाही माझा धर्म. आणि मग ती पुन्हा आली आणि आज ती अशा मुलींसाठी काम करते. ही प्रेरणा आणि ही संधी प्रत्येकाला मिळत नाही. आज आपल्या इथे सायली बसलीये, आद्या, आता आद्या म्हटलं पाहिजे तिला, आद्या सुर्वे परत आली, तिने तिचा निर्णय घेतला. मुळामध्ये अशा सगळ्यांसाठी काम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून मी मध्यंतरी एक असं जाहीर केलं होतं, रमेशजी आपल्या संस्थेची जर मदत असेल तर आपण हे मोठ्या प्रमाणात करू. मी म्हटलं की आपण महाराष्ट्रभर ऑपरेशन दुर्गा, प्रत्येक मुलगी माझ्या समाजातली मला महत्वाची आहे. तिकडे गेल्यानंतर ती एक मुलं जन्माला घालणारं मशीन होणार आहे. आणि 4, 5, 6 मुलं झाल्यानंतर ते तिचा छळ करतील किंवा वेगळं लग्न करतील, पुन्हा त्यांच्याकडनं मुलं. आज पूर्ण डेमोग्राफी बदलायला लागली. परवाच्या कोंढव्याची केस तुम्ही लक्षात घ्या. सगळीकडे हे चित्र आपल्याला दिसतंय. आणि आपल्यामध्ये काय चाललंय? आपण उशिरा लग्न करतो, मुलं नकोच त्याच्याऐवजी कुत्रा पाळू. म्हणजे हे विनोदी म्हणायचं का चीड येण्यासारखं म्हणायचं? मुलांचे आणि कुत्र्याची काय कंपॅरिझन असू शकते? हे तरुणांमध्ये फॅड आलंय. अगदीच मिनतवारीनी आई वडिलांनी खूप आग्रह केला तर एखादं मूल. कसं वाचवणार आपण आपल्या देशाला? कसं वाचवणार आहोत? बरं, काम करायला लाज वाटते, आपली मुलं मोबाईलवर खेळत बसतात. सगळ्यांबद्दल नाही म्हणते मी, एकदम मी काहीतरी वेगळं बोलले म्हणून ऑफेंड होऊ नका, सगळ्यांबद्दल नाही म्हणते. पण ठिकठिकाणी तुम्ही बघा, कट्ट्यांवर मुलं मोबाईलवर खेळतायत, आई मोलमजुरी करते की नाही, आहे की नाही चित्र बघा. आणि हेच इतर समाजातली मुलं काय करतायत? काही ना काहीतरी छोटं मोठं काम करतायत, 20व्या वर्षी लग्न करतायत. खूप अलर्ट राहण्याची गरज आहे, खूप. मला असं वाटतं की हा कार्यक्रम फक्त कॉर्पोरेट जिहाद पुरता नाही, जरी का त्याचं टायटल असलं तरी. एकंदरीतच जसं वक्फ हे लँड जिहाद होती की सगळीकडे आपल्या जागांवर एक शिक्कामोर्तब करून ठेवायचा, खरं खोटं काही बघायचं नाही, काही बघायचं नाही. आणि कुठल्याही जागेवर क्लेम करायचा आणि शासनाने त्याच्यासाठी आता कायदा आणलाय तर तो कोर्टामध्ये, आता जे होईल ते होईल. आपला धर्म टिकवायचा असेल तर आपल्यालाही आपल्या जवळच्या मंदिरात जायला पाहिजे. सगळ्यांना अयोध्येला जायचंय, सगळ्यांना केदारनाथला जायचंय. अरे जा, तिथे अभिमानाचा बिंदू येतो. 500 वर्षाची लढाई जिंकली आणि मंदिर बांधू शकलो, हा आपल्या सगळ्यांसाठी अस्मितेचा आणि अभिमानाचा असा मुद्दा आहे. परंतु तोच कोदंडधारी राम आपल्या दारात कुठेतरी त्याचं मंदिर आहे, तुम्ही का जात नाही? तुम्ही जा ना. आपले प्रत्येक देव त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे. तुम्ही तुमचं शस्त्र वेगळ्या पद्धतीने, बुद्धीचं शस्त्र वापरा. सोशल मीडियावर युद्ध चालू आहे तर ते युद्ध म्हणून खेळा. तुम्ही निष्क्रिय राहिला, तुम्ही म्हणजे माझ्या सकटा म्हणते आपण, मी वाक्यरचना बदलते, आपण जर निष्क्रिय राहिलो तर पुढच्या वेळेला कोणी छत्रपती शिवाजी महाराज, कोणी माननीय नरेंद्र मोदी,
हे प्रत्येक वेळेला अवतार घेणार नाहीयेत.